नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर। पाथर्डी तालुक्यातील हॉटेल व्यावसायिकाला कोणी काय केले? 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, करंजीत कडकडीत बंद। पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील एका हॉटेल व्यावसायिकाला जबर मारहाण झाल्याची घटना घडली असून या मारहाणीमध्ये हॉटेल मालकाचा डोळा निकामी झाला असून एका जणाच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे। एकाच कुटुंबातील 4 जणांना झालेल्या गंभीर हाणामारीमुळे रविवारी करंजीत कडकडीत बंद पाळून ग्रामस्थांच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला व मारहाण करून गुंडगिरी करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थांच्या निषेध सभेत करण्यात आली आहे। या घटनेच्या संदर्भात गणेश सुभाष अकोलकर व हॉटेल व्यावसायिकांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की करंजी येथील हॉटेल संकेत या ठिकाणी शनिवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास सलमान पठाण, चिमन साळवे, महेश क्षेत्रे, विवेक बनकर, प्रवीण उर्फ मोन्या साळवे, आसिफ शेख यांच्यात हॉटेलचे बिल देण्यावरून वाद झाला। त्यावेळी भांडण सोडवण्यासाठी पुढे गेलेल्या राजू रामदास अकोलकर, सचिन ओमकार पांडे, सोमनाथ उर्फ अशोक अकोलकर यांना संबंधित आरोपींनी जबर मारहाण केली। हाणामारीच्या प्रसंगी झालेल्या दगडफेकीमध्ये राजू अकोलकर यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे, तर सचिन ओमकार पांडे, सोमनाथ अकोलकर यांच्या डोक्याला मोठी इजा झाली आहे। मारहाणीनंतर सर्व आरोपींनी तेथून पळ काढला। सलमान पठाण व त्यांच्या टोळीची करंजीसह परिसरात मोठी गुंडगिरी वाढली असून त्यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, हा मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात यावा, सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी रविवारी ग्रामस्थांनी करंजी बंदचे आवाहन करत या घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत अशा गुंडगिरी करणाऱ्या आरोपींना पाठीशी घालणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांवर देखील तीव्र शब्दात नाराजगी व्यक्त करण्यात आली। यावेळी माजी सरपंच सुनील साखरे, आबासाहेब अकोलकर, माजी चेअरमन अशोकराव अकोलकर, शिक्षक नेते विजय अकोलकर, माजी चेअरमन महादेव अकोलकर, माजी चेअरमन राजेंद्र क्षेत्रे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब रतन क्षेत्रे, युवा नेते विवेक मोरे, युवा नेते विश्वास क्षेत्रे, ग्रामपंचायत सदस्य राहुल अकोलकर, माजी सरपंच नवनाथ आरोळे, सेवा संस्थेचे संचालक संतोष अकोलकर, देवीदास क्षेत्रे, माजी चेअरमन उत्तम अकोलकर, आसाराम अकोलकर, ज्येष्ठ नेते रूपचंद अकोलकर, लाजरज क्षेत्रे यांच्यासह अनेकांनी या बंदचे आवाहन करत आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी यावेळी प्रामुख्याने केली। यावेळी पोलीस उपनिरीक्षक हरीश भोये यांनी ग्रामस्थांची भेट घेताना म्हणाले, सर्व आरोपींना अटक करून तसेच सलमान पठाण याच्या विरोधात तडीपारीचा प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे सोपवला असल्याचे म्हणाले। या मारहाणीच्या घटनेसंदर्भात 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची देखील चर्चा आहे। त्याचा प्रथम मी जाहीर निषेध करतो। गावकऱ्यांना सांगतो का एक सडका कांदा जर का कांद्याच्या गुणीत असला बाकीचे कांदे सडतात, त्याच्यामुळे जो सडका कांदा आहे तो पहिल्यांदी त्याला ठेसलं पाहिजे, त्याला बाजूला काढलं पाहिजे। विश्वास कितीतरी तरुण आहेत आज दारू पेतेत, गांजा पेतेत, सगळे या पोरांनी त्यांना व्यस्त लावलेले। हे कुठेतरी गावाची फळी, एक तरुण पिढी सुधारली पाहिजे या अनुषंगाने काल रात्रीचा मेसेज टाकला होता। ही कुठेतरी प्रवृत्ती खेचली गेली पाहिजे आणि हे कुठेतरी बंद झालं पाहिजे। रात्री 2-2 वाजेपर्यंत हे पोरं स्टँडवर बसतेत, इथून ते बघतेत कोणाकडे किती ऐवज आहे आणि घाटात जाऊन हे लुटमार करतेत। हे करंजीचं नाव या ठिकाणी बदनाम होतंय, हे सगळ्या गावकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे का यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे। हे सरळ तरुण पिढी बिघडण्याचं काम करू राहिले प्रवृत्तीचे लोक। यांना गावकऱ्याला एक विनंती आहे, गावातील पुढे असेल यांना हात जोडून विनंती आहे की अशा प्रवृत्तीच्या
माणसाला तुम्ही कुणालाच विषय नाही आणि राजकीय विषय नाही. अन्याय हा कुणाचा कुटुंब व्यवसाय बघून होत नाही. आज अकोलकर कुटुंबावर झाला, उद्या जर करंजी स्टँडवर कोणावर जरी झाला ना त्याच्यावर पण हीच वेळ येणार आहे. या प्रवृत्तीला खत पाणी घालायचं बंद करा. आता जर वेळ थांबवली नाही तर उद्या या स्टँडवर पण हाच कोणत्या तरी हॉटेल मालकावर हाच दिवस येणार आहे. आम्ही या गोष्टी बघितल्या गेल्या 6 महिन्यापासून वारंवार हेच गोष्ट होती. आपण तिसरी घटना ही माग एक झाली, त्याच्या आधी पोरं जायपर्यंत विषय ते सगळ्या गोष्टी ह्याच करा मग जोडलेला आहे. जनात राहू द्या, जात पाहून कोणताही अन्याय होत नसतो. तुम्ही बोलताना आमची 4 हॉटेल बंद करून ठेवली. अरे तुमच्या वेळ आली मग उद्या काय करता? कोणत्या जात बघून अन्याय झाला का? ह्यो मराठ्याचा, ह्यो मांगाचा, ह्यो महाराचा. अन्याय कुणाला बघून होत नसतो. अन्याय उद्या तुमच्या झालं का नाही हेच म्हणायचं का? तुमचे 2 हॉटेल बंद का ठेवता? मग होत नसतो. अन्याय आज झाला ना, अकोलकर आज क्षेत्र होईन, उद्या भाकरेवर होईन, उद्या दुसऱ्या कोणावर होईल. एका व्यावसायिकावर जीव घेणा हल्ला झालेला आहे. ही अतिशय निषेधार्ह बाब आहे आणि या घटनेचा संपूर्ण गावाने आज संपूर्ण करंजी गाव सर्व व्यावसायिक सर्वजण या घटनेचा निषेध करत आहेत. हे जे काही आरोपी आहेत इथे कुठल्याही जाती धर्माचा विषय नाही, हा प्रवृत्तीचा विषय आहे. ही जी प्रवृत्ती आहे व्यावसायिकाला वेठीला धरणं, व्यावसायिकाला मारहाण करणं, हे कारण कोणतंही असू द्या, कायदा हातात घेणं, कोणालाही कायदा हातात घ्यायची परवानगी नाही. आणि मारहाण एवढी जबरदस्त आहे त्या राजेंद्र अकोलकरचा बिचाऱ्याचा डोळा गेलाय, एक जणाचं डोकं फुटलंय. आज जे व्हॉट्सअपला फोटो आपण पाहतो, अशा पद्धतीनं जर दहशत निर्माण केली जाणार असेल तर याच्या विरुद्ध, या प्रवृत्तीच्या विरुद्ध आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि लढा दिला पाहिजे. आज पाथर्डी शहर असेल, तिसगाव शहर असेल, अशा प्रकारची प्रवृत्ती त्या ठिकाणी आज त्या शहराला किती त्रास आहे. सगळ्या प्रकारचे अवैध धंदे त्या ठिकाणी चालू आहेत. कोणाच्याही जागेवर, प्लॉटवर अनधिकृत कब्जा करणं, व्यावसायिकाला वेठीला धरणं, सगळ्या प्रकारचे नंबर 2चे धंदे, अशा प्रकारची ही प्रवृत्ती करत आहे. आज हे लोन पाथर्डी तिसगाव नंतर करंजीमध्ये आलेलं आहे. जर अशा प्रकारची प्रवृत्ती आज एका व्यावसायिकावर हल्ला झाला, उद्या आणखी दुसऱ्या व्यावसायिकावर हल्ला होईल आणि ही प्रवृत्ती वेळीच ठेचणं गरजेचं आहे. याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. या प्रवृत्तीचा आपण सर्वजण जाहीर निषेध करतो आणि ज्यांना मारहाण झालेली आहे त्या कुटुंबाच्या पाठीशी आपण सर्वजण आहोत. त्यांच्यावरती जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे. त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचा जो हाफ मर्डरचा गुन्हा आहे 307 दाखल झाला पाहिजे. जोपर्यंत त्या आरोपीवर 307 दाखल होत नाही तोपर्यंत या ठिकाणी याहीपेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल. या कितीही मोठा पुढारी असला आणि तो जर आरोपीला पाठीशी घालत असला तर आम्ही त्याचं समर्थन करणार नाही. कोणी आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नये. आज पोलीस स्टेशनची देखील परिस्थिती अशी झाली, जे अवैध व्यवसाय करणारे लोक आहेत त्यांचे दररोज पोलीस स्टेशनची लागेबांधे असतात. प्रतिनिधी विशाल कराळे, करंजी. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.